हे नेमकं काय आहे बरं? आता हे शाहू महाराजांनी त्या वेळेला धुण्याची चावी म्हणजे रंकाळ्यातनं पाणी बिन लाईटचं इथे येत होतं आणि आपला परेड समाज धुणं जनतेला धुवायसाठी की हे गोल तेच आहेत का? सगळे आपोआप पाणी बिन लाईटचं आणि इथनं जो राहिलेलं पाणी संपूर्ण ह्या परिसरात शेतीला जायचं. बर. आज एकही असा पॉईंट ठेवलेला नाही. का मला वाईट वाटणार नाही? का माझ्या राजानं काय केलं नाही? सगळ्यांसाठी केलं. ते टिकवायला पाहिजे होतं का नव्हतं? बरोबर. आज तुम्ही सांगताय बॉम्बेमध्ये पण असं आहे की पर्यटन लोक फॉरेनचे लोक घेऊन ते हो, महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या बाजूला इव्हन मुन्नाबाई पिक्चरमध्ये पण तुम्ही बघाल त्याचं घेतलेलं आहे तो शॉर्ट मध्ये पण आहे बघा ते शॉर्ट बीट. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या जपायला पाहिजे होत्या, अँटिक पीस म्हणून ठेवायला पाहिजे होतं. आज महापालिका असून दे त्यानंतर PW कोणाच्या पण ताब्यात किंवा महाराज जनतेला लक्ष द्यायला पाहिजे का नको? आज हे पर्यटन म्हणून ठेवला 2-4 पैसे मेंटेनन्स पण झाला. पण असे कोल्हापुरात आणखीन दुर्लक्षित झालेले आणखी काय मुद्दे आहेत? साठ मारी मी तेच सांगतोय. मी शाहू महाराजांनी जे चांगल्यासाठी केलेलं होतं एकही ठेवून. आता कुस्त्याचं मैदान घ्या, साठमारी घ्या, आमची शाहू मिल घ्या, पाण्याचं खजिना घ्या, रंकाळा घ्या, कळंबा घ्या, राधानगरी घ्या. आता धर्म पण असंच कवा तर करतील. मग हे दुर्लक्षित झालेले मुद्दे तुम्ही आणखीन कुठे दृष्टिक्षेपात वाटते? त्या राजानं स्वतःच्या इस्टिट्यूट कर्ज करून माझ्या जनतेसाठी आपलं केले, स्वतःसाठी केलं नाही. आणि हे टिकवता येत नाही, ह्याचा खंत आहे साहेब. आणि कोटी रुपये आणले, 10 कोटी 100 कोटी. अरे काय करायचं आम्हाला? आता पॅलेस, नवा पॅलेस, जुना पॅलेस बघा ना काय आहे. मेन राजाराम हायस्कूल बघा. एक पण हे युरोपियन कंट्रीमध्ये असतात. तुम्ही सांगा दगडाच्या ज्या बकेट्स केले आहेत काय बघायला मिळणार आहे का? सांगा काय ठेवलं? ही परिस्थिती किती वाईट आहे. मग हे बोलायचं नाही काय? मग हे बोललं म्हणजे विजय सरकार वाईट फटकळ? नाही, तुम्ही फारच चांगलं काम करताय. नाही, मला काय नाही. आणि हे सांगतो ना, आता कोणाच्या आता बघा ना, वेळ येईल तसं. आम्ही नगरसेवक असताना सुजित पोद्दार एक नगरसेवक होता. आम्ही सगळी बाग बी कसले चांगले केले. काही टिकवलं तुम्ही केल्यानंतर परत हे असं केलं. मी जनतेचं पण कर्तव्य आहे. हे असं आहे, ज्या राज्याचं खातो त्या राज्याची आठवण वाईट वाटते राव. निश्चितपणे. म्हणून बघा तुम्ही आता बॉम्बेसनं आला बघितला. असे अनेक आमचे कोल्हापूर, माझं कोल्हापूर सुंदर आहेच, अभिमान आहे आम्हाला माझ्या शाहूनगरीचा. पण मी हे टिकविलं नाही. टिकवा. आज नवीन पिढीने बोध घेऊन टिकवावं हीच माझी विनंती. निश्चित आम्ही पण याच्यामध्ये तुम्हाला मदत करू.